Friends, this is Chetan Dey, working as an assistant professor in MIT College of Railway Engineering and Research, Barshi. Now we are present here for solving the previous year question paper from CSIR NET, and this is a question from linear algebra and which was based on matrices. Okay, what they are given? काय दिले त्यांनी बघा, A is equal to हा एक मॅट्रिक्स दिला. ठीक आहे, बघा तो मॅट्रिक्स काय तुमचा जनरली इथं -1 -1 0 0 -1 -1 म्हणजे हा तुमचा मॅट्रिक्स काय सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तुमचा. ठीक आहे, हा तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलेला आहे. त्यांनी काय विचारलंय की हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आपल्याला काय विचारलंय, पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे, निगेटिव्ह डिफायनाइट आहे, निगेटिव्ह आहे पण बट नॉट पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे, आणि चौथा ऑप्शन काय म्हणजे इथं फसवण्याचा प्रयत्न केला फक्त. चौथा ऑप्शन काय, पॉझिटिव्ह पण नाहीये आणि निगेटिव्ह पण नाही, असे 4 ऑप्शन दिले. आपल्याला बघायचं आहे की हा मॅट्रिक्स काय पॉझिटिव्ह आहे का डिफायनाइट आहे, पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे का निगेटिव्ह डिफायनाइट आहे, फक्त एवढं आपल्याला चेक करायचं. तेवढंच फक्त विचारलं, बाकी काही सुद्धा नाही. आपल्याला एक डेफिनेशन आहे बघा, पॉझिटिव्ह डिफायनाइट. आपण एखादा मॅट्रिक्स पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे असं कधी म्हणतो, अ मॅट्रिक्स इज said to be and positive definite if all its eigenvalues are positive. ओके, म्हणजे समजा तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिलाय आणि त्याच्या सगळ्या आयगन व्हॅल्यू जर तुमच्या पॉझिटिव्ह आल्या तर आपण म्हणणार तो मॅट्रिक्स तुमचा पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे. सिमिलरली दुसरं काय, अ मॅट्रिक्स इज said to be and negative definite if all its eigenvalues are निगेटिव्ह. म्हणजे समजा एखादा मॅट्रिक्स दिलाय आणि त्या मॅट्रिक्सच्या सगळ्या आयगन व्हॅल्यू तुमच्या निगेटिव्ह आल्या तर आपण त्या मॅट्रिक्सला म्हणणार तो निगेटिव्ह डिफायनाइट आहे. फक्त एवढं चेक करायचं. आता काय करूयात, फक्त ह्या मॅट्रिक्सच्या आपण काय करूयात, फक्त त्याच्या आयगन व्हॅल्यू फाइंड करूयात. आयगन व्हॅल्यू काय येते त्याच्यावरून आपण डिसाइड करू की तो मॅट्रिक्स काय तुमचा पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे का निगेटिव्ह डिफायनाइट आहे. फक्त दोनच चेक करायचे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह चेक करायचे. म्हणजे एक तर ह्याच्या आयगन व्हॅल्यू काय नाही, सगळ्यात पॉझिटिव्ह किंवा सगळ्यात निगेटिव्ह. आणि अजून एक ह्याच्यामध्ये अजून एक ट्रिक आहे ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याची. आधी पहिल्यांदा बघूयात आयगन व्हॅल्यू काय तर नंतर एक पुढची एक ट्रिक सांगतो काय आहे काय नाही. म्हणजे बघा, हे जर तुम्हाला 3 ऑर्डरचं जर असेल, समजा तुमचा मॅट्रिक्स 3x3 असेल तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय असतं, देन इट्स कॅरेक्टरिस्टिक equation is given what is the characteristic equation, lambda cube minus sum of diagonal element into lambda square. पहिली टर्म पॉझिटिव्ह, दुसरी टर्म निगेटिव्ह. अगेन दिस नेक्स्ट टर्म इज पॉझिटिव्ह. sum of minor of diagonal element into lambda, and this first term positive and next term is negative into determinant of A which is equal to 0. If suppose our matrix is of order 3x3, then its characteristic equation is given by lambda cube minus sum of diagonal element into lambda square plus sum of minor of diagonal element. म्हणजे diagonal element ची जी काय एलिमेंट आहेत त्याचे फक्त मायनर फाइंड करायचा काय येतोय तो, into lambda minus determinant of A. हा आपला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करूया. म्हणजे काय येते, लॅम्बडा क्यूब मायनस सम ऑफ डायगोनल एलिमेंट 3 + 3 6 6 + 2 8 into this lambda square plus again next term is 14. now sum of minor of diagonal element, मायनर ची थांबणार. पहिला डायगोनल एलिमेंट हा झाला तेव्हा आपण हा कॉलम आणि हा रो सोडून देणार. राहते काय 2 2 -1 -1. ह्याचा मायनर फाइंड करायचा. 2 × 3 6 -1 × -1 1. ओके, इथे किती आहे मायनस, म्हणजे किती आला पहिला 5. पहिला एलिमेंट आला 5. पुढचा डायगोनल एलिमेंट काय माझा 2. ह्याचा मायनर फाइंड करताना हा कॉलम आणि हा रो सोडून देणार. 3 0 0 3 3 × 3 9 0 × 0
म्हणजे इथली व्हॅल्यू काय येते +9 प्लस नाउ नेक्स्ट डायगोनल एलिमेंट इज 3. त्यावेळेस हा कॉलम आणि हा रो सोडून देणार म्हणजे ते एवढा राहतो 3 * 2 6 आणि मायनस -1 * -1 1 म्हणजे किती येते परत व्हॅल्यू 5 * लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ a. पुढचा डिटर्मिनंट ऑफ a फाइंड करायचा आहे मला. डिटर्मिनंट ऑफ a फाइंड करताना मी कसा फाइंड करणार बघा. डिटर्मिनंट ऑफ a नाउ दिस 3 * डिटर्मिनंट ऑफ a फाइंड करताना 3 * this 2 * 3 this 6 - 1 minus this minus becomes plus into this. At that time this column and this row is skipped. That is -3 into this value is 0 and last one is 0. That's why this 3 * 5 and this will becomes -3 which is equal to 3 * 5 means 15 - 3 which is equal to 12. Okay, this determinant of a is equal to 12. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय भेटते लॅम्बडा क्यूब मायनस 8 लॅम्बडा स्क्वेअर मग 5 प्लस 19 मायनस 12 which is equal to 0. आता हे आपल्याला 3/3 मॅट्रिक्सचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन भेटलं. ठीक आहे. आता ह्याची डिग्री किती आहे 3 म्हणजे ह्याला किती रूट भेटणार 3 रूट भेटणार. बघूयात रूट्स काय काय आहेत त्याचा. ठीक आहे. बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड द कोएफिशिएंट ऑफ लॅम्बडा क्यूब कोएफिशिएंट ऑफ लॅम्बडा स्क्वेअर नाउ दिस कोएफिशिएंट ऑफ lambda this and constant term. Okay, now this first of all check is 1 is coefficient. This 1 as it is 1 * 1 1 minus 8 plus 1 -7 -7 * 1 -7 19 - 7 12 12 * 1 12 -12 plus 12 this value is 0. Okay, now from here lambda is equal to 1 इथलं इक्वेशन काय भेटते lambda square -7 lambda plus 12 which is equal to 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटते लॅम्बडा इज इक्वल टू 4 आणि लॅम्बडा इज इक्वल टू 3. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1 3 and 4 म्हणजे किती आयगन व्हॅल्यू भेटले तुम्हाला 3. तिन्हीच्या तिन्ही आयगन व्हॅल्यू काय आहेत माझ्या पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. तिन्हीच्या तिन्ही आयगन व्हॅल्यू माझ्या पॉझिटिव्ह असल्यामुळे मी काय म्हणणार आहे हे मॅट्रिक्स माझं काय आहे पॉझिटिव्ह डिफायनाइट आहे म्हणून माझा हा ऑप्शन काय झाला करेक्ट झाला. असं हा सिंगल आन्सर क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन काय झाला माझा बरोबर झाला. ही माझी पहिली ट्रिक झाली. आता दुसरी ट्रिक काय पॉझिटिव्ह डिफायनाइट साठी बरं का. फक्त ट्रिक काय पॉझिटिव्ह डिफायनाइट. जर समजा तुमचा मॅट्रिक्स आहे आणि तो जर तुमचा मॅट्रिक्स असेल सिमेट्रिक. ओके, तो जर तुमचा मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल आणि जर तुम्ही ह्याचे फक्त प्रिन्सिपल लीडिंग मायनॉर जर चेक केले प्रिन्सिपल लीडिंग मायनॉर जर चेक केले आणि ते जर मायनॉर तुमचे दरवेळेस पॉझिटिव्ह आले तर आपण त्या टाइमाला हा मॅट्रिक्स काय म्हणणार आहे पॉझिटिव्ह डिफायनाइट. प्रत्येक प्रिन्सिपल मायनर बरं का 1 ऑर्डरचा 2 ऑर्डरचा आणि 3 ऑर्डरचा. पहिला 1 ऑर्डरचा काय येतोय 1 ऑर्डर. ओके, काय येतो तो 3 which is equal to 3 हा पॉझिटिव्ह. 2 ऑर्डरचा प्रिन्सिपल लीडिंग मायनर 2 ऑर्डरचा प्रिन्सिपल लीडिंग मायनर काय येतोय हा येतोय काय येतोय 3 -1 -1 2 ह्याची व्हॅल्यू येते 5 दॅट इज आल्सो पॉझिटिव्ह. आणि 3 ऑर्डरचा प्रिन्सिपल लीडिंग मायनर काय येतोय 3 ऑर्डरचा प्रिन्सिपल लीडिंग मायनर काय येतोय माझा ॲज इट इज हा डिटर्मिनंट असणार ह्याचा याचा 0 -1 2 -1 0 -1 3 ह्याची व्हॅल्यू किती आहे आपण बघितलं आपण दॅट इज नथिंग बट डिटर्मिनंट ऑफ a and दॅट्स व्हॅल्यू इज +12. ओके, म्हणजे तुमची जी काय प्रिन्सिपल लीडिंग मायनर होतो प्रत्येक ऑर्डरचे 1 ऑर्डरचा हा प्रिन्सिपल लीडिंग मायनर झाला 2 ऑर्डरचा हा प्रिन्सिपल लीडिंग मायनर झाला आणि हा 3 ऑर्डरचा प्रिन्सिपल लीडिंग मायनर झाला. तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह आल्या म्हणजे ती केस काय आपल्याकडे म्हणजे ते स्टेटमेंट काय जर तुमचा मॅट्रिक्स हा सिमेट्रिक असेल आणि त्याचे प्रिन्सिपल लीडिंग मायनर जर सगळेचे सगळे पॉझिटिव्ह आले तर at that time the matrix is called as a positive definite matrix. That's why by using both the case here all the eigenvalues are positive and by using that result principal leading minor by using both this condition this for this matrix is a positive definite. Okay, see carefully and if you have any problem then please tell me. Okay, thank you for watching this video. Thank you.